काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांची देवगिरी बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर खासदार सुनील तटकरेंनी माध्यमांसोबत संवाद साधला। बैठकीत संघटनात्मक गोष्टींवर आणि आमदारांच्या विविध विषयांवर चर्चा झाली आहे। पालकमंत्री पदाबाबतचा वाद आमच्या दृष्टीने आम्ही आता संपवलाय असं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलंय। बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करत अंगभर कपडे घालून मंदिरात प्रवेश करावा अशा आशयाचं पत्रक जारी करण्यात आलंय। गेली वर्षानुवर्ष सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर्शनासाठी येत आहेत। सकाळच्या वेळेत कोण पॅन्ट घालून आलाय? भक्तांसाठीच्या अटी ट्रस्ट आणि अध्यक्षांनी लागू होणार का असा सवाल सचिन आहिर यांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिरानं घेतलेला ड्रेस कोडचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे। मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात असतात, त्यामुळे तेही असभ्य वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीड दौऱ्याला येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर बीडच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर चर्चा झाली आहे। येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत चर्चा होणार असून दोन्ही जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद देण्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक संभ्रम पसरवतायत। मात्र लाडक्या बहिणीला नियमित हप्ता दिला जाईल याची काळजी सरकार घेत असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे। रस्त्यावर उतरून वादविवाद करणं शोभनीय नाही। पालकमंत्रीपद काय जीवन मरणाचा प्रश्न नाही अशा कानपिचक्या प्रवीण दरेकरांनी दिल्यात। पदासाठी हमरी तुमरीवर येणं उचित नसल्याचाही सल्ला दरेकरांनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व खात्यांचा कारभार स्वतःच चालवत आहेत अशी टीका माजी आमदार वैभव नाईकांनी केली आहे। हे महायुतीचं सरकार नसून भाजपचं सरकार आहे असं ते म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीसांचा राजधानीत रोड शो देखील होण्याची शक्यता आहे। चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी ही विमानसेवा बंद होणार असा दावा माजी आमदार वैभव नाईकांनी केलाय। दरम्यान चिपी विमानसेवा सुरळीत न झाल्यास विमानतळाला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। बॉलिवूड कलाकारांच्या सिंटा संघटनेच्या शिष्टमंडळानं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली। कलाकारांचं मानधन 35 दिवसात द्या अशी मागणी या कलाकारांनी केली आहे। तसंच लवकरच कंत्राट पद्धतीने शिस्तबद्धता आणणार असं आश्वासन फुंडकर यांनी दिलंय। मुळशी तालुक्यातील पोंड बस स्थानकावर उबाटा पक्षानं चक्काजाम आंदोलन केलं। एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांच्या वतीनं देण्यात आलाय। एसटी तिकीट दरवाढी विरोधात उभाटा पक्षाकडून यवतमाळ बस स्थानकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं गेलंय। राज्य सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर शिवसेना उभाटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला। एसटी दरवाढी विरोधात रायगडमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। माणगावमध्ये एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दरवाढ कमी करण्याच्या मागणीचं निवेदन देत ठाकरे गटानं आंदोलन केलं। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शिवसेना ठाकरे गटानं रास्ता रोको आंदोलन केलं। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्येही शिवसेना उभाटाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उभाटाने बस स्थानकाबाहेरील रास्ता रोखून धरला। त्यामुळे परिसरात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या।
एसटी भाड्याविरोधात जळगावात ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केलं। तिकीट दरवाढ मागे घेण्याची मागणी करत जवळपास अर्धा तास चक्काजाम केल्यामुळे बस स्थानकाबाहेर एसटीच्या मोठ्या रांगा लागल्या। एसटी भाड्याच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटानं सांगलीत निषेध आंदोलन केलं। भाडेवाढ करून सरकार सामान्य माणसांवर अन्याय करतंय असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। आंदोलनातून भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणातील 3 आरोपींचा उल्लेख पोलीस एफआयआर मध्ये करण्यात आलाय। आरोपी म्हणून अशोक धोडींचा भाऊ अविनाश धोडीसह मनोज राजपूत, सुनील धोडी यांचा उल्लेख करण्यात आलाय। जमिनीच्या वादातून अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। 2014 मधील इस्तर अन्याय्य अत्याचार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा रद्द करून रिक्षा चालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टानं सुनावलेली फाशी सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणांचं पथक लवकरच अमेरिकेला जाणार आहे। अमेरिकन कोर्टाच्या निर्णयानंतर भारताकडून राणाला ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून DRIने 2.197 किलो कोकेन जप्त केलंय। हे कोकेन घेऊन जाणाऱ्या 3 युगांडातील नागरिकांना अटक करण्यात आली आहे। 21,97 लाख रुपयांच्या कोकेनच्या एकूण 170 कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या आहेत। टोरेस घोटाळा प्रकरणी 6व्या आरोपीला अटक झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन याला अटक केली आहे। टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका आर्मेन अटाईनवर ठेवण्यात आला आहे।